ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा पहिला भाग. फोर्टमधल्या काळा घोडा चौकात असलेल्या एल्फिन्स्टन कॉलेज, डेव्हिड ससून लायब्ररी, आर्मी अँड नेव्ही बिल्डिंग या देखण्या वास्तू आपलं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत. 100हून अधिक वर्ष उलटून जाऊनही या वास्तूंचं देखणेपण तसूभरही कमी झालेलं नाही. उलट सिमेंट कॉन्क्रीटच्या ठोकळेबाज विकासाच्या काळात तर त्यांचं वेगळेपण अधिकच उठून दिसतं. या केवळ वास्तू नाहीत, मुंबईच्या इतिहासाच्या अबोल साक्षीदार आहेत. त्या वास्तूंपैकी प्रत्येकीला तिचा स्वतःचा असा एक इतिहास आहे. त्यातलीच एक वास्तू आहे एस्प्लनेड हॉटेलची. या परिसरातल्या इमारतींच्या वास्तुशैलीशी बिलकुल मेळ न खाणारी ही वास्तू सध्या तिचं पुनर्निर्माण सुरू असल्यानं पडद्याआड आहे. काळा घोडा चौकातून समोरच्या ओव्हल मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरच ती उभी आहे. ही इमारत म्हणजे मुंबईतलं आणि कदाचित देशातलंही पहिलं पंचतारांकित हॉटेल. हे केवळ पहिलं पंचतारांकित हॉटेलच नव्हे, तर केवळ हॉटेल म्हणूनच बांधण्यात आलेली ही देशातली पहिली इमारत. इथंच या इमारतीची ओळख थांबत नाही हं, तर इतरही अनेक बाबतीत पहिलेपणाचा मान या हॉटेलकडे आहे. इसवी सनाच्या 1870 या सालात जॉन हडसन वॉटसन या मुंबईत कापडाचा व्यापार करणाऱ्या ब्रिटिश कापड व्यापाऱ्यानं हे हॉटेल बांधलं. या वेळेपर्यंत मुंबई औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली होती. रेल्वे घाट चढून गेली होती. शहरात 20-25 गिरण्या सुरू झाल्या होत्या. सुवेझचा कालवा सुरू झाल्यामुळे युरोपातून निघालेली जहाजं थेट मुंबईच्या अंगणात येऊन थांबत असत. या कालव्यामुळे युरोप ते मुंबई हा प्रवास अवघ्या काही दिवसांचाच झाला होता. परिणामी मुंबईत देशोदेशीचे लोक व्यापारासाठी येऊ लागले होते. भारतात कुठेही जायचं असलं तर मुंबई मार्गे जाणं हाच पर्याय असल्यामुळे मुंबईतला पायरव विलक्षण वाढला होता. मुंबईची ओळख द गेटवे ऑफ इंडिया म्हणून व्हायला सुरुवात झाली तो हा काळ. आता मुंबईत तात्पुरत्या कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी हॉटेल नव्हती असं अजिबात नव्हतं. हॉटेल होती, भरपूर होती. काही लोकांनी तर राहत्या घरातल्या काही खोल्या भाड्यानं द्यायला सुरुवात केली होती. तर काहींनी जुनी घरं विकत घेऊन त्यांनाच हॉटेलचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. अशा कन्व्हर्टेड हॉटेलमुळे लोकांच्या निवासाची सोय होत असली तरी ती अनेक असुविधांनी भरलेली होती. पुन्हा त्या काळातला वंशभेद, जातीभेद तीव्र असल्यामुळं अशा हॉटेल्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक हॉटेलचे स्वतःचे नियम होते. काही हॉटेल फक्त गोऱ्यांसाठी होती, तर काहींमध्ये फक्त सवर्णांना प्रवेश होता. काही मांसाहारी तर काही शाकाहारी असेही प्रकार होते. तरीही नाईलाजाने लोक त्यांच्या आसऱ्याला जात होते. मुंबईत झपाट्यानं होणारे बदल जॉन वॉटसन बारकाईनं टिपत होता. सन 1870 मध्ये वॉटसनचं एस्प्लनेड हॉटेल उदयाला येण्यापूर्वी मुंबईत अदमासे एकूण 3 क्लब आणि 27 हॉटेल होती. मुंबईतली त्या काळातली वस्ती मुंबईच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत आणि तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला थेट माझगाव, भायखळा परिसरात असल्यामुळं ह्या हॉटेलांची उपलब्धता केवळ फोर्ट
आणि माझगाव भागातच होती. युरोपातून येणारी जहाजं फोर्टमधल्या अपोलो बंदरावरच येत असल्यामुळं फोर्टमध्ये हॉटेलची संख्या बऱ्यापैकी होती. लहानशी 1 किंवा 2 मजल्यांची ही हॉटेल मुख्यतः बनवलेली हॉटेल होती. अपुऱ्या जागेतली, किल्ल्याच्या आत असल्यामुळं अनेक नियमांनी बांधलेली आणि अनेक गैरसोयींनी भरलेल्या या हॉटेलांचा आसरा लोक नाईलाजानं घेत असत. हे लोक मुख्यतः एकटे आणि काही दिवसांसाठीच मुंबईत आलेले असत. मुंबईच्या फोर्ट विभागात 1838 मध्ये सुरू झालेलं छोटेखानी व्हिक्टोरिया हॉटेल होतं. या हॉटेलची नेमकी जागा सांगता येत नाही, पण याच नावाचं आणि त्या काळच्या पद्धतीचं बांधकाम असलेलं एक हॉटेल GPO नजीक शहीद भगतसिंग मार्गावर आहे. काळा घोडा चौकात काळा घोडा पुतळ्यासमोरच टेम्पल बार हॉटेल होतं. तुम्ही जर काळ्या घोड्याचं जुनं छायाचित्र पाहिलं असेल तर हे हॉटेल त्या छायाचित्रात दिसतं. त्या हॉटेलच्या जागी आज खैबर हॉटेल आहे. आता इतिहास जमा झालेल्या रिदम हाऊसच्या उजव्या बाजूनं जाणाऱ्या VB गांधी मार्गावर केम्ब्रिज हॉटेल होतं. नगीनदास मास्टर मार्गावर असलेल्या ब्रिटिश हॉटेल लेनमध्ये ब्रिटिश हॉटेल होतं. ते बंद झाल्यावर त्याच ठिकाणी इंग्लिश हॉटेल आलं. ब्रिटिश हॉटेल लेन हे नाव मात्र अजूनही वापरात आहे. टॅमरिंड लेनमध्ये रॉयल हॉटेल होतं. चर्चगेट स्ट्रीटवर म्हणजे आताच्या वीर नरिमन मार्गावर बॉम्बे एक्सचेंज हॉटेल होतं. तेव्हाच्या एल्फिन्स्टन सर्कलमध्ये म्हणजे आजच्या हॉनिमन सर्कल परिसरात प्रिन्स ऑफ वेल्स हॉटेल होतं. आणि या हॉटेलांव्यतिरिक्त फोर्ट विभागात वेवर्ली हॉटेल, ह्याचं पहिलं नाव होतं जेरुसलेम हॉटेल. त्याचप्रमाणे इम्पिरियल हॉटेल, लंडन हॉटेल, पर्शियन हॉटेल, ऑस्ट्रेलिशियन हॉटेल, ऑकलंड हॉटेल, युरोप हॉटेल अशी अनेक हॉटेल होती. जे लोक कुटुंबासहित येत ते भायखळा माझगाव परिसरातली हॉटेल पसंत करत. इथली हॉटेल थोडी जास्त प्रशस्त आणि फोर्ट मधल्या हॉटेलच्या तुलनेत अधिक सुविधा देणारी होती. मुख्यतः इथे राहणाऱ्या पारशांनी आपल्या प्रशस्त बंगल्यांचं रूपांतर हॉटेलमध्ये केलेलं होतं. त्यातले काही पारशी या बंगल्यात राहायलाही असत. त्यामुळे ही हॉटेल कुटुंबवत्सल असत आणि कुटुंबासहित येणारे परदेशी लोक राहण्यासाठी ही हॉटेल आवर्जून निवडत. माझगाव परिसरात होप हॉल फॅमिली हॉटेल, हॅमिल्टन हॉटेल, नेस्बिट लेनमध्ये क्लेअर्डन फॅमिली हॉटेल, माझगाव हॉटेल, माझगाव युरोप हॉटेल, ओरिएंटल हॉटेल अशी हॉटेल होती. तर भायखळ्याला बॉईज, अडेल्फी, बॉम्बे अशी हॉटेल होती. बॉम्बे हॉटेलचं नामकरण पुढे भायखळा हॉटेल झालं. नागपाडा जंक्शनवरच हे हॉटेल होतं. या हॉटेलच्या जागेवर आता गगनचुंबी इमारत उभी आहे. श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या मालिकेच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा पुढचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात